आपण सहसा जेव्हा जेव्हा शिक्षणाचा किंवा काही नवीन ज्ञान मिळवण्याचा विचार करतो तेव्हा ना आपल्या डोळ्यांसमोर एक खूप ओळखीचं असं चित्र उभं राहतं. म्हणजे एखादा विद्यार्थी एका शांत खोलीत पुस्तकांच्या ढिगाऱ्यासमोर एकटाच बसलेला आहे. हो, अगदी नेहमीचं चित्र आहे. बरोबर ना? आजूबाजूला पूर्ण शांतता आहे आणि तो स्वतःच्याच विचारांमध्ये मग्न होऊन ते ज्ञान आत्मसात करण्याचा प्रयत्न करत असतो. म्हणजे शिकणं ही एक अतिशय एकाकी, वैयक्तिक आणि स्वतंत्र प्रक्रिया आहे असा आपला एक सर्वसाधारण समज असतो. अगदी बरोबर, आपण असंच मानतो. पण आजच्या या आपल्या सखोल चर्चेत आपण एका अशा सिद्धांतावर प्रकाश टाकणार आहोत जो या पारंपरिक चित्राला पूर्णपणे छेद देतो. हो, आणि तो खूप मोठा धक्का असू शकतो काहींसाठी. नक्कीच. आज आपण चाणक्य फाउंडेशनच्या बालमानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्र या साहित्यातून एक अत्यंत महत्त्वाचा शोध घेणार आहोत. आपली आजची जी मोहीम आहे ना, ती म्हणजे मानवी बुद्धिमत्ता आणि शिकण्याची प्रक्रिया नक्की कशी आणि का विकसित होते हे समजून घेणं. आणि यासाठी आपण जो आधार घेणार आहोत तो आहे प्रसिद्ध रशियन मानसशास्त्रज्ञ लेव वायगॉट्स्की यांचा सामाजिक सांस्कृतिक विकास सिद्धांत, ज्याला आपण सोशिओ कल्चरल थेअरी म्हणतो. हो, अगदी तेच. आणि या अभ्यासातून एक गोष्ट अगदी स्पष्ट होते की एकांतवास नव्हे तर समाज आणि आपली संस्कृती हेच ज्ञानाचे खरे स्रोत आहेत. नक्कीच. या सखोल चर्चेत स्वागत आहे. वायगॉट्स्की यांचा हा जो सिद्धांत आहे ना, तो केवळ शैक्षणिक दृष्टिकोनातूनच नाही, तर संपूर्ण मानवी विकासाच्या दृष्टिकोनातून एक अतिशय मोठा टप्पा मानला जातो. म्हणजे कसा? कसे बऱ्याचदा असं मानलं जातं की मुलांचा बौद्धिक विकास हा प्रामुख्याने अनुवंशिकता किंवा हेरिडिटीवर अवलंबून असतो. अच्छा, म्हणजे जणू काही तो एक जैविक कार्यक्रम आहे. हो, जो वेळेनुसार आपोआप उलगडतो असं मानलं जातं. पण वायगॉट्स्कींचा दृष्टिकोन ना पूर्णपणे वेगळा होता. बरं. ते केवळ आपण काय शिकतो हे सांगत नाहीत, तर आपण कसं शिकतो आणि त्यामागील कारणमीमांसा काय आहे यावर खूप भर देतात. त्यांच्या मते बौद्धिक विकासामागे सामाजिक संवाद आणि आपले सामाजिक अनुभव हे मुख्य आणि सर्वाधिक प्रभावी घटक आहेत. अरे वा, हे समजून घेणं खूपच रंजक ठरेल. कारण आपल्याकडे असलेल्या स्रोतांमध्ये सुरुवातीलाच एक अतिशय बोलकी आकृती दिलेली आहे. हो, ती आकृती खूप महत्वाची आहे. तिथे समाज, संस्कृती आणि भाषा अशी 3 वर्तुळं एकमेकांत मिसळलेली दाखवली आहेत. आणि या तिन्हींच्या बरोबर मध्यभागी त्यांच्या संगमावर बौद्धिक विकास किंवा कॉग्निटिव्ह डेव्हलपमेंट असं ठेवण्यात आलं आहे. अगदी बरोबर. म्हणजे जर हे मला एका उदाहरणातून सांगायचं असेल तर लहान मुलाचं मन हे एखाद्या बंद खोलीत ठेवलेल्या आणि फक्त स्वतःच्या प्रोग्रामिंगवर चालणाऱ्या कॉम्प्युटरसारखं नक्कीच नाहीये. नाही, अजिबात नाही. ते एका स्पंज सारखं आहे जे आजूबाजूच्या सामाजिक वातावरणातील आणि संस्कृतीतील प्रत्येक गोष्ट सतत शोषून घेत असतं. मी विचार करत होते हे उदाहरण योग्य आहे का? स्पंजचं उदाहरण या प्रक्रियेची सुरुवात समजून घेण्यासाठी खूप उपयुक्त आहे. पण जर आपण या सिद्धांताच्या आणखी खोलात गेलो ना, तर हे लक्षात येईल की मूल हे केवळ माहिती शोषून घेणारा एक निष्क्रिय स्पंज नाहीये. अच्छा, म्हणजे ते स्वतःहूनही काहीतरी करतं. हो, तर मूल स्वतःहून या वातावरणाशी आंतरक्रिया करत असतं. वायगॉट्स्कींच्या मते विकासाचा मुख्य स्रोत हा समाज आणि संस्कृती आहे. याचा अर्थ असा की ज्ञान हे शून्य पोकळीत किंवा केवळ एखाद्याच्या डोक्यात एकाएकी निर्माण होत नाही. बरोबर. ते आधी 2 व्यक्तींमधील संवादात आणि समाजातील व्यवहारात निर्माण होतं. म्हणजे बाहेरून आत येतं. अगदी तसंच. जेव्हा एखादं लहान मूल समाजात वावरतं, मोठ्या माणसांची किंवा इतर मुलांची संवाद साधतं, तेव्हा त्या आंतरक्रियांमधून त्याचे विचार आकार घेतात. उदाहरणादाखल एखादं लहान मूल जेव्हा पहिल्यांदा गाय पाहतं, तेव्हा ते त्याच्यासाठी फक्त एक मोठं जनावर असतं, त्याला काहीच माहिती नसतं. बरोबर, त्याला फक्त आकार दिसतो. हो, पण जेव्हा आई किंवा वडील त्या जनावराकडे बोट दाखवून त्याला म्हणतात की ही बघ, ही गाय आहे आणि ही दूध देते हे सांगतात, तेव्हा त्या सामाजिक संवादातून मुलाच्या मेंदूत एका नवीन संकल्पनेचा जन्म होतो. म्हणजे समाजातील तो संवाद मुलाच्या वैयक्तिक आकलनाचा एक भाग बनतो. अगदी बरोबर. तो बाहेरील संवाद आत झिरपतो. हा दृष्टिकोन खरोखरच विचार करायला लावणार आहे. पण मग इथे एक अतिशय व्यावहारिक प्रश्न निर्माण होतो. कोणता? जर समाज आणि संस्कृती हा विकासाचा पाया आहे, तर प्रत्यक्ष शिकण्याची प्रक्रिया कोणत्या विशिष्ट टप्प्यात घडते? म्हणजे मुलाच्या मेंदूत हा बदल नक्की कसा होतो? कारण या संदर्भात चाणक्य फाउंडेशनच्या नोट्समध्ये एका अत्यंत महत्त्वाच्या संकल्पनेचा उल्लेख आहे, ZPD. हो, ZPD म्हणजेच झोन ऑफ प्रॉक्झिमल डेव्हलपमेंट किंवा विकासाचे संभाव्य क्षेत्र. याबद्दल थोडं सविस्तर सांगाल का? नक्कीच. ZPD ही वायगॉट्स्की यांनी मांडलेली सर्वात महत्त्वाची आणि क्रांतिकारी संकल्पना आहे. बरं.
हे समजून घेण्यासाठी आपण एका मुलाच्या क्षमतांचे 3 काल्पनिक वर्तुळांमध्ये विभाजन करूया. ठीक आहे, 3 वर्तुळं. सर्वात आतलं पहिलं वर्तुळ म्हणजे अशा गोष्टी ज्या ते मूल आज स्वतःहून कोणाच्याही मदतीशिवाय करू शकतं. म्हणजे जिथे ते पूर्णपणे स्वतंत्र आहे. हो, या क्षेत्रात मूल पूर्णपणे स्वतंत्र आहे. आता सर्वात बाहेरचं तिसरं वर्तुळ पाहूया. ते म्हणजे अशा गोष्टी ज्या मुलाच्या सध्याच्या क्षमतेच्या पूर्णपणे बाहेर आहेत. अच्छा. म्हणजे तुम्ही कितीही प्रयत्न केले तरी ते मूल आज ती गोष्ट करू शकणार नाही. बरं. म्हणजे पहिलं वर्तुळ स्वतंत्रपणे करू शकणाऱ्या गोष्टी बरोबर. आणि तिसरं वर्तुळ म्हणजे अजिबात करू न शकणाऱ्या गोष्टी. बरोबर. मग या दोन्हींच्या मधलं जे दुसरं वर्तुळ आहे तेच ZPD आहे का? अगदी अचूक ओळखलात. ते मधलं दुसरं वर्तुळ म्हणजे झोन ऑफ प्रॉक्सिमल डेव्हलपमेंट. हे असं क्षेत्र आहे जिथे बालक एखादं काम स्वतःहून पूर्ण करू शकत नाही, पण जर त्याला योग्य मदत मिळाली, जसं की एखादा शिक्षक, पालक किंवा त्याच्यापेक्षा अधिक ज्ञान असलेला एखादा प्रगत सहकारी, ज्याला ते MKO म्हणतात, बरोबर? हो, ज्याला वायगॉट्स्की मोर नॉलेजेबल अदर किंवा MKO म्हणतात, तर त्या मार्गदर्शनाखाली बालक ते काम यशस्वीपणे करू शकतं. अरे वा. आणि सर्वात महत्वाची गोष्ट माहितीये काय, नेमक्या याच क्षेत्रात खऱ्या अर्थाने नवीन शिकण्याची प्रक्रिया घडते. मला वाटतं ही संकल्पना ना जिममध्ये जड वजन उचलण्यासारखी आहे का? ते कसं काय? म्हणजे समजा मी जिममध्ये गेले आणि मला 100 किलो वजन उचलायचे, जे सध्या माझ्या क्षमतेबाहेरचं आहे. जर मी ते एकटीनेच उचलण्याचा प्रयत्न केला तर मला दुखापत होऊ शकते किंवा मी ते उचलणारच नाही. हो, नक्कीच दुखापत होईल. पण जर माझ्या मागे एखादा स्पॉटर किंवा मदतनीस उभा असेल, जो फक्त योग्य वेळी जिथे मला कठीण जाते तिथेच थोडा आधार देतो, तर मी ते 100 किलो वजन उचलू शकते. मग इथे आपले शिक्षक किंवा तो प्रगत सहकारी म्हणजे MKO हे त्या जिममधील स्पॉटरसारखे काम करतात असं म्हणता येईल का? हां, हे जिममधील स्पॉटरचं उदाहरण या प्रक्रियेमागील यांत्रिकी किंवा मेकॅनिझम समजून घेण्यासाठी अगदी चपखल आहे. पण आपण याला आणखी एक पाऊल पुढे नेऊया. तो स्पॉटर तुमचं सर्व वजन स्वतः उचलून घेत नाही, बरोबर? नाही, अजिबात नाही. तो फक्त थोडा हात लावतो. अगदी तसंच. तो फक्त तुम्हाला तुमची क्षमता पूर्ण करण्यासाठी आवश्यक तेवढाच आणि आवश्यक त्याच वेळी आधार देतो. बरोबर. पण त्याचं अंतिम उद्दिष्ट काय असतं? त्याचं अंतिम उद्दिष्ट हे असतं की तुमचे स्नायू इतके मजबूत व्हावेत की पुढील काही महिन्यात तुम्हाला त्याची गरजच भासू नये. म्हणजे मी ते 100 किलो वजन एकटीच उचलू शकेन. हो, झेडपीडीमध्येही अगदी हेच घडतं. प्रगत सहकारी हे विद्यार्थ्याचं काम स्वतः करत नाहीत. ते त्याला अशा प्रकारे मदत करतात की आज जी गोष्ट तो मदतीनं करत आहे तीच गोष्ट तो उद्या स्वतःहून करू शकेल. हां, मुद्दा अत्यंत महत्वाचा आहे. कारण मला इथे एका गोष्टीचा विरोधाभास वाटत होता. कोणता विरोधाभास? म्हणजे जर शिक्षकाने खूप जास्त मदत केली तर विद्यार्थी स्वतः काहीच विचार करणार नाही आणि शिकणार नाही. बरोबर. आणि जर खूप कमी मदत केली तर तो निराश होईल. मग या ZPD क्षेत्रात तो प्रगत सहकारी किंवा शिक्षक अशी कोणती विशिष्ट पद्धत वापरतो ज्यामुळे मदतही मिळते आणि विद्यार्थी स्वतःच्या पायावर उभाही राहतो? याच प्रश्नाचं उत्तर आपल्याला या सिद्धांतातील पुढच्या महत्वाच्या संकल्पनेत मिळतं. ती कोणती? ज्याला आपण स्कॅफोल्डिंग असं म्हणतो. स्कॅफोल्डिंग. हो, स्कॅफोल्डिंगचा सरळ अर्थ आहे शिकताना दिलं जाणारं तात्पुरतं मार्गदर्शन किंवा आधारभूत सहाय्य. अच्छा, तात्पुरतं. आपल्या साहित्यात यासाठी एका लहान रोपट्याचं अतिशय सुंदर उदाहरण दिलंय. रोपट्याचं? कसं काय? जेव्हा आपण एखादं नवीन आणि नाजूक रोपटं लावतो ना, तेव्हा ते वाऱ्याने वाकू नये किंवा मोडून पडू नये म्हणून आपण त्याला एका सरळ काठीचा आधार देतो. हो, आणि त्याला एका छोट्या दोरीने बांधतो जेणेकरून ते सरळ वाढेल. मी पाहिलंय ते. बरोबर. पण तो काठीचा आधार काही कायमस्वरूपी नसतो. जसजसं ते रोपटं स्वतःच्या मुळांवर स्थिर होतं, त्याचं खोड मजबूत होऊ लागतं, तसतसं आपण तो काठीचा आधार हळूहळू काढून घेतो. अगदी बरोबर. शिक्षणात आणि बौद्धिक विकासात अगदी हीच प्रक्रिया स्कॅफोल्डिंग म्हणून ओळखली जाते. पण थांबा, मला या स्कॅफोल्डिंगच्या पद्धतीवर थोडा प्रतिवाद करायचा आहे, म्हणजे थोडा पुशबॅक द्यायचा आहे. नक्कीच, सांगा. स्कॅफोल्डिंग म्हणजे विद्यार्थ्याला थेट उत्तर सांगणे किंवा ज्याला आपण स्पून फीडिंग म्हणतो ते नव्हे का? नाही. समजा मी गणिताचे एखादं कठीण उदाहरण सोडवतेय आणि मला ते जमत नाहीये, तर शिक्षकांनी मला पूर्ण उत्तर फळ्यावर सोडवून दाखवणं म्हणजे स्कॅफोल्डिंग आहे का? नाही, अजिबात नाही. आणि इथेच अनेकदा लोकांचा गोंधळ उडतो. अच्छा. आयतं उत्तर देणं किंवा विद्यार्थ्याच्या वाटचं काम स्वतः करणं हे स्कॅफोल्डिंग नाहीये. मग काय आहे? जर शिक्षकांनी उत्तर थेट दिलं तर विद्यार्थ्याच्या मेंदूला विचार करण्यासाठी काही आव्हानच उरत नाही. बरोबर, तो फक्त कॉपी करेल. हो ना. स्कॅफोल्डिंग म्हणजे विद्यार्थ्याला विचार करण्यासाठी प्रवृत्त करणारी एक छोटी हिंट देणं किंवा एखादा दिशादर्शक प्रश्न विचारणं. समजा गणिताच्या त्या उदाहरणात तुम्ही एका विशिष्ट पायरीवर अडकला आहात. हो. शिक्षक तिथे येऊन तुम्हाला थेट उत्तर सांगणार नाहीत, तर ते कदाचित म्हणतील की
काल आपण अपूर्णांकांची बेरीज करताना जो नियम वापरला होता तो नियम या पायरीला लावून बघितला तर काय होईल? अच्छा, म्हणजे त्याने मला उत्तर नाही दिलं, पण माझ्या विचारांची गाडी जी तिथे अडकली होती तिला फक्त एक हलकासा धक्का दिला. अगदी तसंच. हा हलकासा धक्का म्हणजेच स्कॅफोल्डिंग. अरे वा, हे खूपच छान आहे. यामुळे विद्यार्थ्याला ती कठीण समस्या स्वतः सोडवण्यास मदत होते. आणि या प्रक्रियेतील सर्वात महत्त्वाचा भाग कोणता माहितीये का? कोणता? तो म्हणजे आधार काढून घेणं किंवा फेडिंग. फीडिंग म्हणजे हळूहळू कमी करणं. हो. जसा विद्यार्थी ती समस्या सोडवू लागतो तशी शिक्षकाने आपली मदत हळूहळू कमी करायची असते. जोपर्यंत विद्यार्थी ती क्षमता पूर्णपणे आत्मसात करत नाही तोपर्यंतच हा आधार दिला जातो. हे खरोखरच विलक्षण आहे. पण या सगळ्या प्रक्रियेत म्हणजेच हा सामाजिक संवाद साधण्यासाठी आणि स्कॅफोल्डिंग देण्यासाठी सर्वात महत्त्वाचं माध्यम कोणतं आहे? तर ती म्हणजे आपली भाषा. अगदी बरोबर, लँग्वेज. आपण सहसा असा विचार करतो की आपल्या मनात आधी विचार येतात, संकल्पना तयार होतात आणि मग ते विचार जगासमोर मांडण्यासाठी किंवा संवादासाठी आपण भाषेचा वापर करतो. म्हणजे भाषा हे केवळ एका पोस्टमन सारखे काम करते जे फक्त निरोप पोहोचवते. पण वायगोत्स्कींच्या सिद्धांतानुसार भाषेची भूमिका यापेक्षा खूप मोठी आहे, नाही का? होय. आणि इथेच आपण वायगोत्स्कींच्या सिद्धांतातील सर्वात क्रांतिकारक आणि आश्चर्यकारक अशा निष्कर्षावर पोहोचतो. बरं. त्यांच्या मते ना, भाषा ही केवळ संवादासाठी किंवा आधीच तयार असलेले विचार व्यक्त करण्याचं माध्यम नाहीये. मग काय आहे? तर भाषा ही विचार व शिकण्याचं मुख्य साधन आहे. म्हणजे टूल आहे. हो, मेन टूल फॉर थॉट. भाषेचा आणि बालकाचा मानसिक तसेच बौद्धिक विकासाचा अत्यंत सखोल आणि थेट संबंध आहे. हे थोडं कठीण वाटते समजायला. भाषा स्वतःच विचार करण्याची प्रक्रिया कशी काय घडवून आणते? ओ, खूपदा ते सतत काहीतरी बडबडत असतात. हो, ते अनेकदा स्वतःशीच मोठाने बोलत असतात. समजा एखादं मूल ब्लॉक वापरून घर बनवत आहे, तर ते स्वतःशीच म्हणतं, नाही, हा लाल ठोकळा इथे नाही चालणार, मला तो मोठा निळा ठोकळा शोधला पाहिजे. हो, अगदी असेच बोलतात ती मुलं. वायगोत्स्की याला प्रायव्हेट स्पीच म्हणजेच खाजगी भाषण म्हणतात. प्रायव्हेट स्पीच? अच्छा. त्यांच्या मते मूल हे वेड्यासारखं स्वतःशी बोलत नसतं, तर ते भाषेच्या माध्यमातून आपल्या स्वतःच्या विचारांना दिशा देत असतं, स्वतःच्या कृतींचं नियोजन आणि नियमन करत असतं. अरे वा, म्हणजेच बाहेरील जगातील जो सामाजिक संवाद आहे तो मूल स्वतःच्या आत घेतं आणि स्वतःचाच मार्गदर्शक बनतं. अगदी अचूक ओळखालात. सुरुवातीला संवाद हा दोन व्यक्तींमध्ये म्हणजे सामाजिक भाषण असा होतो. बरोबर. नंतर मूल तेच स्वतःशी मोठ्याने बोलतं, ज्याला आपण खाजगी भाषण म्हणालो. कालांतराने जसजसं मूल मोठं होतं ना, तसतसं हे मोठ्याने बोलणं त्यांच्या मनात जातं आणि त्याचं रूपांतर आंतरिक भाषणात किंवा इनर स्पीचमध्ये होतं. अच्छा, म्हणजे तो आवाज आत जातो. हो, आपण ज्याला विचार करणं म्हणतो ते दुसरं तिसरं काही नसून हेच आंतरिक भाषण आहे. बापरे, हे खूपच भारी आहे. म्हणूनच वायगोत्स्की म्हणतात की भाषेची समृद्धी जितकी जास्त तितकाच बौद्धिक विकासाचा वेग आणि खोली जास्त असते. जर एखाद्या मुलाकडे एखाद्या भावना किंवा संकल्पनेसाठी शब्दच नसतील तर त्याला त्याबद्दल विचार करणं अत्यंत कठीण जातं. भाषा हे बुद्धिमत्तेचं सॉफ्टवेअर आहे असं म्हणणं. हे ऐकून मला आता जाणवतंय की आपण प्रौढ लोक सुद्धा बऱ्याचदा हेच करतो. हो, अगदी. म्हणजे समजा मी घरात एखादं नवीन फर्निचर जोडत असेल आणि मला ते जमत नसेल, तर मी न कळत स्वतःशीच पुटपुटते की हा नट इथे जाईल, नाही आधी हा भाग जोडून बघूया. हो, अगदी तेच. म्हणजे हे वायगोत्स्कींचे प्रायव्हेट स्पीच अजूनही आपल्यात जिवंत असतं. हे खरंच डोळे उघडणार आहे. नक्कीच. पण आता आपण एका वेगळ्या मुद्द्याकडे वळूया. सांगा. या सगळ्याचा प्रत्यक्ष वर्गात किंवा क्लासरूममध्ये नेमका काय आणि कसा वापर होतो? हा खूप महत्वाचा भाग आहे. कारण आपल्या पारंपरिक पद्धतीत तर शिक्षक वर्गाच्या पुढे फळ्यासमोर उभे राहून शिकवतात आणि मुलं रांगेत बसून शांतपणे ऐकतात. बरोबर. जर समाज, संवाद आणि MKO कडून मिळणारं स्कॅफोल्डिंग इतकं महत्वाचं असेल तर शिक्षकांच्या या जुन्या पद्धतीत काय बदल व्हायला हवा? वायगोत्स्कींच्या सिद्धांतानुसार ना, या पारंपरिक वर्गाच्या रचनेत आमूलाग्र बदल होणं आवश्यक आहे. कसा बदल? या सामाजिक सांस्कृतिक दृष्टिकोनानुसार वर्गात शिक्षकाची भूमिका ही सर्वज्ञानी हुकुमशहा किंवा ज्ञान ओतणाऱ्या एखाद्या यंत्रासारखी नसावी. डिक्टेटर सारखी नसावी. हो, शिक्षकाचं काम फक्त माहिती देणं हे नाहीये. मग शिक्षकाची मुख्य भूमिका काय असावी? शिक्षकाची मुख्य भूमिका ही मार्गदर्शक व सहाय्यक म्हणजे गाईड आणि फॅसिलिटेटर अशी असायला हवी. त्यांनी मुलांसाठी असं सामाजिक वातावरण निर्माण केलं पाहिजे जिथे मुलं स्वतःहून आणि एकमेकांच्या मदतीने शिकू शकतील. अच्छा. वर्गातील शिक्षण हे केवळ पाठांतरावर आधारित नसावं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ते अत्यंत स्पर्धात्मक नसावं. म्हणजे मुलांनी एकमेकांची स्पर्धा करू नये. हो, जेव्हा मुलं फक्त एकमेकांना मागे टाकण्यासाठी शर्यत लावतात ना, तेव्हा हा सामाजिक संवाद तुटतो. बरोबर आहे.
त्यामुळेच आपल्या साहित्यात स्पष्ट केलं आहे की वर्गात समूह शिक्षण व सहकार्यात्मक शिक्षण म्हणजेच कोलॅबरेटिव्ह लर्निंगवर सर्वाधिक भर दिला गेला पाहिजे. हे ऐकून माझ्या डोक्यात एक खूप छान रूपक तयार होतंय. कोणतं? याचा अर्थ असा की आपण वर्गाचं रूपांतर एका एकांगी भाषणातून म्हणजे वन वे लेक्चरमधून एका संगीताच्या जुगलबंदीत करायला हवं. अरे वा, हे खूप छान आहे. म्हणजे जसं एखाद्या संगीताच्या मैफिलीत एक वादक एखादी धून छेडतो, दुसरा ती पकडतो आणि त्यात आपली कलाकुसर मिसळतो. आणि त्या दोघांच्या एकत्रित प्रयत्नातून एक असं अप्रतिम संगीत तयार होतं जिथे दोघेही एकटे कधीच निर्माण करू शकले नसते. अगदी बरोबर. वर्गातील सहकार्यात्मक शिक्षणही असंच असायला हवं ना, जिथे शिक्षणही एकाकी शर्यत नसून विचारांची देवाणघेवाण करणारी एक जुगलबंदी आहे. जुगलबंदीचं हे रूपक या प्रक्रियेचं अगदी अचूक वर्णन करते. आणि या जुगलबंदीमध्ये ना एक अत्यंत तांत्रिक फायदाही लपलेला आहे. तो कोणता? जेव्हा मुलं गटात एकत्र काम करतात तेव्हा ते नकळतपणे एकमेकांचे प्रगत सहकारी म्हणजेच MKO बनतात. अरे हो, मुलं एकमेकांना शिकवतात. हो, अनेकदा शिक्षकांपेक्षा एखादा वर्गमित्र दुसऱ्या विद्यार्थ्याला जास्त चांगल्या प्रकारे स्कॅफोल्डिंग देऊ शकतो. असं का? कारण त्या दोघांची विचार करण्याची पातळी आणि भाषा एकमेकांच्या जास्त जवळची असते. हा, हे अगदी बरोबर आहे. या एकमेकांशी होणाऱ्या चर्चेतून आणि सहकार्यातूनच खऱ्या अर्थाने त्या सर्वांचा बौद्धिक विकास उच्च पातळीवर पोहोचतो. क्या बात आहे. ही संपूर्ण चर्चा एका वेगळ्याच पातळीवर नेणारी होती. नक्कीच. शिकणं ही एकटीने करण्याची गोष्ट नसून ती एक सामूहिक आणि सामाजिक प्रक्रिया कशी आहे हे आता अगदी स्पष्ट झालं आहे. आपण या सखोल चर्चेच्या अगदी शेवटी आलो आहोत. तेव्हा आज आपण पाहिलेल्या काही अत्यंत महत्त्वाच्या संकल्पनांची थोडक्यात उजळणी करूया. हो, ते गरजेचं आहे, जेणेकरून हे सर्व मुद्दे पक्के लक्षात राहतील. सर्वात आधी आपण पाहिला तो वायगोत्स्की यांचा सामाजिक सांस्कृतिक विकास सिद्धांत, ज्याचा मुख्य गाभा हाच आहे की समाज आणि संस्कृती हेच मानवी बुद्धिमत्तेचे आणि ज्ञानाचे खरे उगमस्थान आहेत. अगदी बरोबर. त्यानंतर आपण पाहिलं ZPD म्हणजेच विकासाचे संभाव्य क्षेत्र. हे असं क्षेत्र आहे जिथे बालक एखादं काम स्वतः करू शकत नाही, पण प्रगत सहकार्याच्या म्हणजेच MKOच्या योग्य मदतीने नक्कीच करू शकतं. तिसरा महत्वाचा मुद्दा होता स्कॅफोल्डिंग किंवा आधारभूत सहाय्य. हे म्हणजे रोपट्याला दिलेल्या काठीसारखं किंवा जिममधील स्पॉटरसारखं तात्पुरतं मार्गदर्शन असतं, जे विद्यार्थी स्वतः सक्षम झाल्यावर काढून घेतलं जातं. बरोबर. आणि शेवटी आपण पाहिलं की भाषा ही केवळ संवादासाठी नाही, तर मेंदूत विचार घडवून आणण्याचं आणि मानसिक विकासाचं प्रमुख साधन आहे. अत्यंत अचूक आणि परिपूर्ण अशी ही उजळणी आहे. हे 4 खांब समजले की हा संपूर्ण सिद्धांत आणि मानवी विकासाची गुंतागुंत अगदी सोपी वाटू लागते. होय. आणि आता ही सखोल चर्चा संपवण्यापूर्वी एक असा विचार जो या सर्व चर्चेतून निर्माण झाला आहे आणि मला खात्री आहे की तो प्रत्येकाला अंतर्मुख व्हायला भाग पाडेल. नक्कीच. कोणता विचार आहे तो? आज आपण बालमानसशास्त्र आणि मुलांच्या शिक्षणाबद्दल भरभरून बोललो. पण जर आपण या सिद्धांताचा आवाका पाहिला तर मानवी बुद्धिमत्ता आणि विचार प्रक्रिया ही इतक्या सखोलपणे आजूबाजूच्या सामाजिक वातावरणावर आणि प्रगत सहकार्यांवर अवलंबून असते. बरोबर. याचाच अर्थ एका प्रौढ व्यक्ती म्हणून जेव्हा आपण स्वतःच्या विकासाचा विचार करतो तेव्हा आपण असा विचार करायला हवा की आजच्या आपल्या दैनंदिन जीवनात आपला बौद्धिक विकास घडवून आणण्यासाठी आपलं सध्याचं सामाजिक वर्तुळ खरोखरच योग्य आहे का? हा खूप मोठा प्रश्न आहे. आपल्या आजूबाजूला असे प्रगत सहकारी आहेत का जे आपल्याला योग्य स्कॅफोल्डिंग देऊन पुढे जाण्यास मदत करत आहेत, की आपण अशा वातावरणात आहोत जिथे आपली वैचारिक प्रगतीच थांबली आहे? विचार करायला लावणारा मुद्दा आहे खरोखर. थोडक्यात सांगायचं तर आजच्या घडीला एखाद्या प्रौढ व्यक्तीच्या स्वतःच्या विचार प्रक्रियेला कोण आकार देत असतं हा प्रश्न खरोखरच स्वतःला विचारण्यासारखा आहे. नक्कीच. याच एका सखोल विचारासह आपण आजची ही चर्चा इथेच थांबूया. अशाच एका नवीन आणि रंजक माहितीच्या सखोल विश्लेषणासह आपण पुन्हा भेटूया. तोपर्यंत नवनवीन गोष्टी शिकत रहा आणि विचार करत रहा.